नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। काँग्रेसची मतं फार अगोदरच फुटली आहेत याची शहानिशा झाली पाहिजे असं आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलंय। त्यामध्ये 48.7% लोकांनी महाविकास आघाडीला विधानसभेत मतमिळवून सांगितलं। एकदम बोगस सर्वे आहे। तुम्ही जे अगोदर लोकसभेला अगोदर सर्वे दाखवले होते ते साफ खोटे ठरले। 1% खरा ठरला नाही। तुम्ही 10 लोकांना विचारता आणि तुमचा सर्वे 48%वर येते। अतिशय मूर्खपणा आहे। असे सर्वे करण्यावर पाबंदी घातली पाहिजे। मी त्याचा रिपोर्ट पण देणार आहोत। जिल्हा नियोजनची बैठक झाली त्यामुळे 158 कोटीचा निधी खर्चित आहे, कारण का पालकमंत्री नियमित नाही आपल्याला, त्यामुळे 158 कोटी विकास कामावर परिणाम झाला। एक तर आचारसंहिता मदत होती, ते एक कारण असलं पाहिजे। आणि दुसरं पालकमंत्र्यांनी जर कसं आहे खरी स्थानिक इथंच युतीमध्ये जे परिणाम दिसले का, या राज्यानं 70-75 वर्षात राज्यमंत्री पाहिले। हे पहिलं 5 वर्ष 2.5 वर्ष असं इथं राज्यमंत्री काय पाहिजे, किमान हेरिंग घ्यायचे, त्याचे निकाल लावायचे, लोकांचे समस्या सोडायचे। पालकमंत्री जिल्ह्यातलं राहिलं तर किमान त्याच्यापर्यंत लोक जायचे। आता पालकमंत्रीला पाहायचं जसं निवेदन द्यायचं तर कोल्हापूरला जावं लागतं किंवा पुण्याला जावं लागतं, आणि इथंच मार खाल्ला ना महायुतीनं। मुसळधार पावसामध्ये मुंबईच्या पवईमध्ये हिरानंदिनी उद्यानात झाड पडले। ज्ञानराधा बँक गैरव्यवहार प्रकरणी आरोपींना झालेली अटक ही बेकायदा असल्याचं जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं म्हटलंय। ज्ञानराधा बँकेचा जो गैरव्यवहार झाला होता त्याच्या अन्वये सदर बाजार पोलीस स्टेशन जालना येथे एक गुन्हा दाखल झालेला होता, आणि त्या गुन्ह्याची चौकशी करत असताना तो गुन्हा आर्थिक व गुन्हे शाखा जालनाकडे वर्ग झालेला असताना तिथे बऱ्याच तक्रारदारांनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या, आणि या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाची परमिशन घेऊन आरोपी सुरेश कुटे व आशिष पाटोद्दार यांना जालना पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती व माननीय जिल्हा न्यायालय जालना येथे हजर करून 7 दिवसांचा PCR मागितला होता। परंतु पोलिसांनी केलेली अटक ही आरोपींना त्यांच्या अटकेचे कारण न सांगितल्याने, तसेच पोलिसांनी ट्रान्झिट रिमांड न घेतल्याने व बीडमधून 6 वाजता ताब्यात घेतले तर 9:15ला जालना येथे अटक दाखविण्यात आली, त्या कारणात झालेला उशीर, असे वेगवेगळे कारण सांगून आरोपींची झालेली अटक ही बेकायदेशीर आहे असे माननीय जिल्हा न्यायालयाने सांगितल्याने आरोपींना पुन्हा बीड च्या जेलमध्ये नेऊन सोडण्यास सांगितलं आहे, आणि पुन्हा सर्व बाबींची पूर्तता जी माननीय सुप्रीम कोर्टाने जी वेगवेगळ्या न्यायनिवाड्यांमध्ये सांगितलेली आहे ते पूर्ण कॉम्प्लायन्स करून पुन्हा पोलिसांना हजर करण्यास सांगितलेलं आहे। पोलिसांकडून काय चूक झाली होती नेमका? त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे की आरोपींना त्यांच्या अटकेची कारणं सांगितली नाही। जे मान्य न्यायालयाने ऑर्डर दिली त्याच्यामध्ये असं नमूद आहे की अटकेची कारणं सांगितले नाही, आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नेताना एक ट्रान्झिट वॉरंट तिथले मॅजिस्ट्रेट इश्यू करत असतात, ते ट्रान्झिट वॉरंट आपल्या पोलिसांनी घेतलं नाही, आणि बीडमधून 6 वाजता संध्याकाळी ताब्यात घेतलं। परंतु इथे जेव्हा कोर्टामध्ये पेपर सबमिट झाले तेव्हा ते 9:15 वाजता अटक दाखवण्यात आली, तर ते अटक दाखवण्यास झालेला उशीर या सर्व बाबी सुप्रीम कोर्टांच्या न्यायनिर्णयाचा अवलंब पालन न करणाऱ्या होत्या। त्यामुळे वरील गुन्ह्यातील आरोपींची माननीय न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवली व त्यांना पुन्हा बीडच्या कारागृहात नेऊन सोडायला सांगितले, आणि पुन्हा सगळ्या गोष्टींची पूर्तता करून माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या काही दिशानिर्देश ठरवून दिलेले आहेत ते निर्देश पूर्ण करून माननीय कोर्टामध्ये हजर करण्यास सांगितलं आहे। काय नाव सर आपलं? माझं नाव ॲडव्होकेट भताने, महेश भताने, आणि याच्यामध्ये फिर्यादींतर्फे ॲडव्होकेट बानवस्कर साहेब होते, आणि जे आरोपींमार्फत होते ते ॲडव्होकेट अग्रवाल हे हजर होते, त्यांच्यामार्फत याच्यामध्ये आर्ग्युमेंट करण्यात आलं। बारामतीत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात।
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभेसाठी पुढे सरसावली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज बारामतीत राष्ट्रवादीचा जनसन्मान मेळावा पार पडतोय. या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच मंत्री उपस्थित राहणार आहेत. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा न्यूज मराठी 24/7.